जगद्गुरु तुकोबारांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला 750 वर्ष. नामदेवरायांच्या समाधी सोहळ्याला, जनाबाईंच्या समाधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांना 675 वर्ष होत होते. ते या सगळ्या संतांच्या पर्व काळामध्ये आम्ही जवळजवळ 2 वर्ष, पावणे 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात सप्ताह केले. हा तुमचा 9वा सप्ताह मला वाटतं, 7वा. तर 6 सप्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी तुकोबांचं गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण हे आम्ही सांप्रदायिक विभाग सगळेजण माऊलींनी आम्ही सांभाळले. प्रत्येक ठिकाणी संतांचं वाङ्मय जगापुढे जावं, त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांनी संतांची शिकवण आत्मसात करावी हा पवित्र उद्देश ठेवून आम्ही गेले 9 सप्त्यामध्ये त्यांच्या बरोबर होतो. 7 सप्त्यामध्ये. आणि या सप्त्यामध्ये फक्त आम्ही आमच्या पैशाने यायचो, आमच्याच पैशाने जायचो आणि पंक्तीमध्ये जे मिळेल तेच आम्ही खाल्लं. सगळ्या लातूरकरांना विचारा, आम्ही कुठेही VIP ट्रीटमेंट घेत नाही. आम्ही संत समाजाच्या वारकऱ्यांच्या मनामध्ये पाहतो आणि हाच भाव धरून आम्ही इथं आलो. लातूरकरांचं कर्तव्य आता की जे काही सगळा व्यवसाय तुम्ही केलाय त्याचा तुम्ही आता सगळ्या जणांनी एकत्र बसून जे कोण दोषी असेल, कोण काय असेल त्याचा पर्दाफाश केला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाची प्रतिमा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे. ऐका, पुढे लातूरकरांना मी धन्यवाद देतो की काही चुका काही चुकीच्या माणसामुळे घडल्या असतील, पण सगळे लातूरकर पत्रकार बंधू दोषी नाही. ज्यांनी केलं असेल त्याला तुकोबाराय सुट्टी देणार नाही. नरसिंहांनी जसं अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला त्रास देणाऱ्या त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला, नाश केला, तसाच या संतांच्या या कार्यक्रमामध्ये व्यत्यय करणाऱ्या माणसाचा भगवंत निश्चित पाहायचं देतील अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला यायला उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो, कारण ट्रॉफिक खूप होती त्यामुळं. आणि अजून एक मुद्दा सांगतो. देऊळ संस्थान आज तागायत कुठल्याही सप्त्यामध्ये कुणाचाही 1 पैसा घेत नाही, संस्थानही घेत नाही आणि त्यांचे तुकोबांचे वंशजही घेत नाही. असं हे होणं हे लातूरमध्ये हे तुम्हाला योग्य वाटतंय का? अजिबात योग्य नाही. हा लातूरकरांचा पराभव आहे. लातूरकरांनी आता जागृत व्हावं आणि इथून पुढे कुठल्याही सार्वजनिक काम करताना उत्सव करताना पारदर्शकता कशी येईल आणि कोण माणसं ठेवाल ती नीट पारखून ठेवावी, म्हणजे असे प्रकार होणार नाही.